हॅलो गाईज, तर हा आहे माझा पहिला ब्लॉग आणि त्याची सुरुवात मी आज करणार आहे वटपौर्णिमेपासून। तर मी तुम्हाला दाखवणार आहे की मी वटपौर्णिमेची पूजा कुठे केली आणि कशी केली। तर पहिले स्टार्टिंग मी करणार आहे रांगोळीपासून। मी तुम्हाला दाखवणार आहे मी रांगोळी कशी काढली आणि मग त्यानंतर मी तुम्हाला बाकीचं सर्व दाखवणार आहे। चला, तर रांगोळीला मी स्टार्ट केलेलं आहे। तर बघा, अशा प्रकारे मी रांगोळी काढणार आहे। चला, तर मी फास्टच दाखवणार आहे आणि छोटीशी रांगोळी मी काढलेली आहे। तर बघा, तर तुम्ही पाहिलीच असेल मी कशी रांगोळी काढलेली आहे। अगदी थोड्याच वेळात मी रांगोळी काढलेली आहे, कारण वेळही थोडा होता आणि बाकीचंही पूजाचं वगैरे बघायचं होतं। तर त्यामुळे मी फास्ट रांगोळी पहिलं काढून घेतलेली आहे। तर बघा, तुम्हाला रांगोळी आवडली असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगू शकता। आणखी मी रांगोळीचे व्हिडिओज अपलोड करत राहील। तर बघा, अशा प्रकारे मी रांगोळी काढली। तर त्यानंतर बघा, हे 7 सुवासिनींसाठी मी घेतलेलं आहे 5 फळं: आंबा, फणस, करवंद, जांभूळ आणि केळी। तर बघा, हे अशा प्रकारे मी 5 फळं पानामध्ये बांधून घेतलेले आहे। तर बघा, अशा प्रकारे मी छानपैकी तयार केलेला आहे। 7 सुवासिनींना हे देणार आहे ओटी भरण्यासाठी मी। तर बघा, मुंबईमध्ये मस्त छान वाटलं मला ही वटसावित्री पौर्णिमा। तर बघा, वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारे भागांमध्ये केलं जातं। तर मी मुंबईमध्ये असल्यामुळे मी इथल्याप्रमाणे करत आहे। तर बघा, हे काळे मणी आहे, हे मी सुवासिनींना देणार आहे। तर बघा, प्रत्येकामध्ये मी हे टाकून घेणार आहे। त्यानंतर मी पूजेचं ताट दाखवणार आहे तुम्हाला। तर बघा, फुलवात घेतलेली आहे, तांब्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, फुलं घेतलेले आहे, आंबा घेतला, त्याला धागा बांधून घेतलेला आहे आणि ते बाकीचे सुवासिनीच्या ओटी भरण्याचं मी फळं। तर हा आहे धागा, हा मेन असतो। तर हा मी घेतलेला आहे ताटामध्ये ठेवून।
त्यानंतर मी फुलांचा हारही घेतलेला आहे. तर बघा तोही आपण ताटामध्ये ठेवून घेत आहोत. तर बघा, आणि त्यानंतर हळदी कुंकू आणि ओटीचं सामान. तर ओटीचं सामानही मी बघा ठेवून घेतलेलं आहे. आणि आता हळदी कुंकू मी ठेवून घेत आहे. तर बघा, तुम्हाला ही थाली आवडली असेल तर कमेंट्समध्ये हेही मला नक्की सांगू शकता तुम्ही. तर बघा, अशा प्रकारे थाली आपली रेडी आहे. तर बघा, अशा प्रकारे जेवढं मला माझ्या इथल्या फ्रेंड्सने सांगितलं तशा प्रकारे मी सर्व तयारी करून घेतलेली आहे. आणि हे आहे वस्त्र वडासाठी. तर बघा, हे मी घरीच बनवलेलं आहे. त्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की वड. तर बघा, अशा प्रकारे मला जास्त व्हिडिओ काय घेता आला नाही, जेवढा आहे तेवढा मी तुम्हाला दाखवत आहे. तर बघा, अशा प्रकारे मी वडाच्या 7 फेऱ्या मारून घेतलेल्या आहे. तर बघा, स्टार्टिंगला तर मी पूजा केलेली होती, पण त्याचा काय व्हिडिओ मला घेता आलेला नाही. तर मी तुम्हाला डायरेक्ट आता फेऱ्यांचा व्हिडिओ दाखवत आहे, कारण गर्दीही खूप होती आणि त्यामुळे काय जास्त व्हिडिओ मला काही घेता आला नाही. तर बघा, अशा प्रकारे आम्ही पहिलं स्टार्टिंगला पूजा करून घेतली आणि मग त्यानंतर फेऱ्या स्टार्ट केले. तर बघा, हे झाड आहे कांदिवली ईस्टमध्ये लोखंडवाला टाउनशिपमध्ये, जे म्हाडाच्या ज्या कॉलनी असतात त्यामध्ये 2nd कॉलनीमध्ये हे वडाचं झाड होतं. तर तिथे अशा प्रकारे आम्ही पूजा केली. तर मी दाखवते तुम्हाला. बघा, हे आहे म्हाडाच्या कॉलन्या, तर त्यामध्ये हे वडाचं झाड होतं. तर बघा, छान झाड होतं, पण स्टार्टिंगला खूप गर्दी होती आणि जेव्हा आमची पूजा झाली त्यानंतर तुम्ही बघू शकता पूर्ण गर्दी ही कमी झाली. तर हा होता वटसावित्री पौर्णिमा स्पेशल व्लॉग माझा. तर आवडला असेल तर नक्की लाईक करा.